सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। जावदा येथील बंद जिनिंगवर पोलिसांची धाड, 4 कोटींचा मुद्देमाल जप्त, 3 आरोपी ताब्यात। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद गावाजवळील बंद पडलेल्या कपास जिनिंगमध्ये विदेशी दारू तस्करीचा मोठा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे। म्हसावत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धाडीत तब्बल 4,02,74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। गुप्त माहितीच्या आधारे म्हसावत पोलिसांनी जावदातर्फे बोरद गावाजवळील बंद पडलेल्या कपास जिनिंगवर धाड टाकली। या ठिकाणी विदेशी मद्याचा मोठा साठा लपवून ठेवण्यात आला असल्याचे उघड झाले। कारवाई दरम्यान पोलिसांनी 1,51,54,000 रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला। तसेच हायवा कंटेनर, 2 पिकअप आणि इतर 4चाकी वाहनांसह एकूण 15 वाहने जप्त करण्यात आली। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 4,02,74,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणात 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी 2 मध्य प्रदेशातील तर 1 आरोपी मूळ हरियाणाचा असून सध्या म्हसावत येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे। जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी बहुसंख्य वाहने गुजरात राज्यातील नोंदणीची असल्याने या प्रकरणामागे आंतरराज्य स्तरावरील संघटित दारू तस्करीचे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। विदेशी मद्याचा साठा नेमका कुठून आणण्यात आला, त्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, म्हसावत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रमेश वावरे तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसावत पोलिसांच्या संयुक्त पथकाने पार पाडली। नंदुरबार जिल्ह्यात विदेशी मद्य तस्करी विरोधातील ही आतापर्यंतच्या मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात असून या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे।